धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी धनगर समाजाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वर्षाभर दाखल झालं होतं। या बैठकीमध्ये महादेव जानकर, आमदार राहुल कुल उपस्थित होते। मराठा पाठोपाठ धनगर आरक्षणासाठी ही हालचाल सुरू झाली आहे। महादेव जानकरांनी यावेळेस मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक घेतली होती। राफेलवर आलेल्या निकालानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। कायद्याच्या उणीवांचा आधार घेत खोटं बोल पण रेटून बोल असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला। देशातील घाणेरडं आणि खोटं बोलणाऱ्यांना कोर्टानं चांगलाच तमाचा लगावलेला आहे। राजकारणामध्ये असत्याचा आधार न घेता सत्याचा आणि विकास कामांचा आधार घेतला तर आपल्या देशातील राजकारण शुद्ध होईल असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयानं राफेल विमान खरेदीबाबत पंतप्रधान मोदींना दिलासा दिला असला तरी या प्रकरणाचा मुद्दा हा जनतेच्या न्यायालयातच सुटू शकतो। सर्वोच्च न्यायालयाकडून हीच अपेक्षा होती असं सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली नाराजी व्यक्त केली। येत्या 18 डिसेंबरला मेट्रो प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। पण या भूमिपूजन सोहळ्यामध्ये युतीतले सहकारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सहभागी करून घेणार का यावर अजूनही प्रश्नचिन्हच आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 18 डिसेंबरला होणाऱ्या विकास प्रकल्पांच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये शिवसेनेला सहभागी करावं यासाठी पंतप्रधानांकडे आग्रही भूमिका देखील त्यांनी मांडली आहे। कोस्टल रोडवरून शिवसेना आणि मनसे आमने सामने आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोळीवाड्यांमध्ये जाऊन आता कोळी बांधवांची भेट घेणार आहेत। कांद्याला भाव कमी मिळत नसल्यानं उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याला या कांद्यानं रडवलं असून कांदा उत्पादक शेतकरी आता आर्थिक अडचणीत आलाय। कांदा उत्पादन करण्यासाठी लागणारी रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या हातात मिळत नाहीये आणि यामुळे शेतकरी पुरता हतबल झालाय। कांद्याला ₹1.5 ते ₹10 इतका भाव मिळत असून सरकारनं कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी आता शेतकरी करतायत। कांदा बाजारपेठेत कांद्याचे भाव सध्या उतरणीला लागलेत, त्यामुळे शेतकरी देखील पुरता हवालदिल झालाय, चिंताग्रस्त आहे। शेतकऱ्याला आता उन्हाळ कांद्याला सरासरी भाव 100 ते 400 रुपयांपर्यंत तर लाल कांद्याला 300 ते 1000 रुपयांपर्यंत भाव मिळतोय। 17 डिसेंबर रोजी धोबी समाज आंदोलन करणार आहे। राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे कपडे धुणं आंदोलन होणार आहे। महाराष्ट्र राज्य धोबी समाज आरक्षण कृती समितीनं प्रदेशाध्यक्ष अनिल शिंदे यांनी तशी माहिती दिली आहे। कल्याणमध्ये 18 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये महापौर विनीता राणे यांचं नाव नसल्याचं प्रकरण समोर आलं। त्यामुळे शिवसेनेचे महापौर यांचं नाव आता पत्रिकेमध्ये छापावं आणि व्यासपीठावर त्यांना जागा द्यावी अशी मागणी सेनेनं केली आहे। सरकारनं 268 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे। याशिवाय काही मंडळांमध्ये भीषण परिस्थिती असल्यानं दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करतायत। त्यामुळे नवीन मंडळांना किंवा गावांना दुष्काळी म्हणून समाविष्ट करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। कणकवली शहरासह नजीकच्या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन झालं। दुपारी 3 नंतर अचानक वातावरणात बदल झालेला आहे। वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली। ऐन थंडीच्या दिवसात पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिक पुरते चक्रावून गेले होते। देशात आणि राज्यामध्ये दिवसेंदिवस दहशतवादी कारवाया वाढत आहेत। त्यातच मुस्लिम दहशतवादी संघटना आणि माओवाद्यांनी हातमिळवणी केल्याचा गौप्यस्फोट एटीएसचे प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी केलाय। त्याचबरोबर पुण्यामध्ये नुकताच शीख दहशतवाद्याला देखील अटक करण्यात आली। गुणवत्ता यादीत येऊन सुद्धा 586 पोलिसांना पदोन्नती दिली जात नाहीये। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आता या प्रकरणी आक्रमक झालेला आहे। मुख्यमंत्र्यांचे आदेश असताना सुद्धा जाणून बुजून ही बढती रखडवली जात असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चानं केलाय। महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र रणजी क्रिकेट सामन्याला आजपासून नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्होरे या मैदानावर सुरुवात झाली। विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते आकाशात फुगे सोडत या सामन्याचं उद्घाटन करण्यात आलं। तसंच सर्व खेळाडूंना पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत करण्यात आलं। मुंबईतील अनेक मोठ्या हॉटेल्समध्ये अस्वच्छता आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली। अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पाहणीत हा सगळा प्रकार समोर आल्यामुळे ही ठिकाणं आता उद्भरणाऐवजी जनतेच्या जीवाशी खेळतायत का असाच प्रश्न निर्माण झालाय। संग्रामपूर तालुक्याच्या सोनाळा इथे समज्योती महाराजांच्या यात्रेनिमित्त 5000 लिटर ताकाची कडी बनवून भक्तांना ती वितरित करण्यात आलेली आहे। 350 वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेला परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात। या कडीच्या प्रसादाचा लाभ अनेक भक्त घेतात। लोणी काळभोर इथे गर्भवती महिला प्रसूतीच्या कळा वाढत असल्यामुळे जीवाच्या आकांतानं रस्त्यावरील वाहन थांबवण्याचा प्रयत्न करत होती। त्याच वेळेस रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी तातडीनं धाव घेतली आणि रिक्षाच्या आधारानं आडोसा देत त्या माऊलीची रस्त्यावरच प्रसूती केली।
ही गर्भवती महिला तिच्या 6 वर्षाच्या चिमुकल्या लेकीसह रस्त्यावरील वाहनं थांबवण्याचा प्रयत्न करत होती, मात्र एकही वाहन काही थांबायला तयार नव्हतं. अखेर पोलिसांनीच या महिलेची मदत करून तिची प्रसूती केली. गेल्या वर्षभरात चोरीला गेलेले आणि हरवलेले असे एकूण 628 मोबाईल उल्हासनगर परिमंडळ 4च्या पोलिसांनी जप्त केले. एकूण 72 लाख रुपयांचे हे मोबाईल मिळाले असून हे सर्व मोबाईल मूळ मालकांना आता परत केले जातील. गेल्या 2 महिन्यांमध्ये उल्हासनगर परिमंडळ 4 क्षेत्रातील अंबरनाथ उल्हासनगर शहरात दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोराला विठ्ठलवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. हा सराईत चोर त्याच्याकडील मास्टर कीच्या मदतीनं दुचाकी चोरून पोबारा करायचा. यवतमाळमधील आर्णी इथे भरदिवसा भाजप कार्यकर्त्याचा निर्घुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निलेश म्हस्के असं या मृतकाचं नाव असून 3 हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून केला. पोलिसांनी या मारेकऱ्याला ताब्यात घेतलं असून शहरात आता तणावाचं वातावरण आहे. बेळगावमधील न्यू वंटमुरी इथे ग्रामपंचायत अध्यक्ष शिवाप्पा वन्नुरे आणि ग्रामपंचायत सदस्य बानाप्पा यांच्यामध्ये अध्यक्षपदाच्या खुर्चीवरून वाद सुरू होता. या वादातून संशयित ग्रामपंचायत अध्यक्ष शिवप्पानं बेन्याप्पा यांच्या डोक्यात लाठीनं हल्ला करत त्यांची हत्या केली. मुंबई अहमदाबाद महामार्गावर दिल्ली दरबार हॉटेलजवळ एक दुचाकी डिवायडरला धडकल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात भाईंदरच्या खारीगावमधील राहणाऱ्या 3 मित्रांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे खारीगाव परिसरामध्ये देखील शोकाकुल वातावरण आहे. रस्सीखेच खेळ खेळताना एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयात घडलेली आहे. या घटनेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर देखील शोककळा बसवली. जिबिन सनी असे या 22 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव असून त्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे शवविच्छेदनचा अहवाल आल्यानंतरच कळणार आहे. या घटनेप्रकरणी टिळकनगर पोलीस अधिक तपास करतायत. मोबाईलमध्ये दुकान उद्घाटनाप्रसंगी 2 गटांमध्ये हाणामारी झालेली आहे. औरंगाबादच्या या कॅनॉट परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे. अभिनेत्री झरीन खानच्या हस्ते या दुकानाचं उद्घाटन होणार होतं. महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठेपासून थोड्या अंतरावर असलेल्या पत्र्याच्या घराला सिलेंडरचा ब्लास्ट झाल्यामुळे भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी 2.5 तासानंतर ही आग आटोक्यात आणली. सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव येथील किशन घ्यार या शेतकऱ्यानं स्वतःच्या घरात लाकडाला दोरी बांधून गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पांढरकवडा तालुक्यातील पहापळ इथे एका महिलेनं आपल्या 3 वर्षीय मुलासह शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मात्र आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. ठाण्यात जळीत कांड सुरूच असून ठाण्यातील शिवाईनगर येथील युनिक PR एजन्सीच्या कार्यालयाला 2 तरुणांनी आग लावली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. अहमदनगरला श्रीपाद छिंदम विरुद्ध शिवप्रेमी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. जोपर्यंत छिंदमवर कारवाई होत नाही तोपर्यंत महापौर पदाची निवडणूक घेऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा या संघटनांनी दिला. मुंबई महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांची हजेरी आता बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जाणार आहे. कारण बायोमेट्रिक हजेरीचा प्रस्ताव मंजूर झालाय, त्यामुळे दांडी बहादर नगरसेवकांना आता चाप बसेल. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाबाहेर हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला मुजोर टॅक्सी चालकांनी टॅक्सी सेवा देण्यास नाकारल्यामुळे या व्यक्तीचा जीव गेला. मोहम्मद युसुफ असं या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीच्या मदतीला पोलीस अधिकारी धावून आले खरे, मात्र त्यांचे टॅक्सी चालकांसमोर काहीही चाललं नाही. अखेर एका टॅक्सी चालकाला पोलिसांनी विनवण्या केल्या आणि तयार केलं. ही सर्व घटना एका व्यक्तीने कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे. 11वीच्या संस्कृत सारिका नावाच्या पुस्तकामध्ये जिजाऊंना छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी दाखवण्यात आल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. हे वादग्रस्त पुस्तक तत्काळ रद्द करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली. 11वी संस्कृत पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांची चुकीची वंशावळ दाखवली जाते. दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध केल्यामुळे संबंधित लेखकावर आणि प्रकाशनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली. MTNLला कर्जातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनानं कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव ठेवला होता. 50 वर्ष वयावरील सर्व कर्मचाऱ्यांनी निवृत्ती घ्यावी असा हा प्रस्ताव होता. मात्र MTNLचा प्रस्ताव दूरसंचार विभागानं परत पाठवला. MTNLचे मुंबई आणि दिल्लीत 23,000 कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनावर MTNLचा 90% इतका निधी खर्च होतो. त्यामुळे 50 वर्षावरील कर्मचाऱ्यांनी निवृत्ती घेतली तर पगारावरील खर्च निम्मा कमी होईल असा दावा करण्यात आला होता.
मुंबईतील IITचा टेक फेस्ट आजपासून सुरू झालेला आहे. 14 ते 16 डिसेंबरपर्यंत हा टेक फेस्ट या ठिकाणी होणार आहे. तंत्रवेड्यांसाठी टेक फेस्ट भन्नाट अनुभव देणारा नक्कीच असतो. टेक फेस्टच्या निमित्तानं भारतात प्रथमच अँड्रॉइड यू प्रणाली येणार आहे. जगातील सर्वात वेगवान अशी अँड्रॉइड यू प्रणाली आहे. आंतरराष्ट्रीय रोबोवॉर आणि इतरही अनेक कार्यक्रम या टेक फेस्टमध्ये असतील. सानपाडा परिसरामध्ये बांधकाम सुरू असल्यामुळे बांधकामाच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ आणि माती तसंच चिखल जमा झाला होता. या विरोधात अनेक वेळा तक्रारी करून देखील प्रशासनानं लक्ष न दिल्यामुळे स्थानिकांनी गांधीगिरी मार्गाने हे आंदोलन केलं. यावेळी स्थानिक नागरिकांनी मोराज सर्कल ते सानपाडा पोलीस स्टेशनपर्यंतचा रस्ता पाण्यानं धुवून काढला. तसंच जागो प्रशासन जागोच्या घोषणा देत आंदोलन देखील करण्यात आलं. या आंदोलनामध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महावितरणकडून पुरेशा प्रमाणात विद्युत मीटर आणि आवश्यक ती सामग्री उपलब्ध होत नसल्यानं कृषीपंप जोडणीस विलंब होतोय. 6,000हून अधिक शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वी कोटेशनची रक्कम भरलेली आहे. मात्र आवश्यक ती सामग्री उपलब्ध नसल्यामुळे रब्बी हंगामामध्ये सिंचन करणं अवघड झालंय. त्यामुळे महावितरणनं लवकरात लवकर सामुग्री उपलब्ध करून मीटरची जोडणी करावी अशी मागणी आता होतीये. जंगलातला नक्षलवाद इंटरनेटनं घराघरात पोहोचवलाय. इंटरनेटच्या माध्यमातून नक्षलवादाचा सर्रास प्रसार होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली. नक्षल समर्थकांवरील कारवाईनंतर या प्रसाराला आता वेग आल्याचं देखील उघड झालं. मॅनथॉट या वेबसाईटवर नुकतीच केंद्र सरकारनं बंदी घातली होती. मात्र बॅन केलेल्या वेबसाईटवर ज्या आहेत त्या ओपन होत असल्याची माहिती आता समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत नक्षलवाद्यांचा हा प्रकार या ठिकाणी सर्रास पाहायला मिळतोय. गेल्या वर्षभरात शहरातील नक्षल समर्थकांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. त्यानंतर शहरातील नक्षल नेटवर्क तुटलं अशी पोलिसांची भावना होती. पण त्यानंतर शहरात नक्षलवाद्यांच्या ऑनलाईन प्रसाराला वेग आलेला आहे. याबाबतची सर्व ऑनलाईन कागदपत्र TV9 मराठीच्या हाती लागली आहेत.